नमस्कार सगळ्यांना. आपला सेम टॉपिक चालू आहे, प्रोसेस कॉस्टिंग विथ इक्विव्हॅलंट युनिट्स. स्क्रीनवर तुम्हाला वेटेड ॲव्हरेज मेथड असं लिहिलेलं दिसतंय. टोटल याच्यापैकी 8वा प्रश्न आपण सोडवून घेतोय. इथेच याच बाजूला 8 नंबरचा क्वेश्चन असं दिसेल. तर प्रश्नामध्ये आधीचे आपण जे प्रश्न घेतलेत ते फिफो मेथडचे होते. तर फिफो मेथडमध्ये आणि वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये स्टॉकच्या व्हॅल्युएशनला एक नॉमिनल चेंज असतो. तर त्याच्यासाठी आपण सेकंड मेथड आता बघतोय. बऱ्याचशा स्टेप्स आहेत त्या सेम करायच्या, फक्त वेटेड ॲव्हरेज मेथड आल्यामुळे इनपुट आउटपुट ऑफ दी स्टॉक म्हणजे हे जे पहिले 2 कॉलम असतात आपले, याच्यामध्ये जो काही चेंज होतो तो आपल्याला आता या प्रश्नामध्ये बघायचा आहे. आणि याच्याप्रमाणे ऑटोमॅटिकली पुढच्या स्टेप्स ज्या आहेत तिथे छोटा छोटा एक एक बदल होत जातो. इम्पॉर्टंट पार्ट असा की स्टेप्स जशाच्या तशा फॉलो करायच्या, स्टेप मध्ये कुठलाही बदल नाहीये. फक्त व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक ह्याच्यामध्ये छोटासा बदल होईल, कारण जुना स्टॉक आणि नवीन स्टॉक असं बायफर्केशन न घेता आपण डायरेक्टली सगळा स्टॉक हा एकत्रितपणे आहे असं गृहीत धरणार. त्यामुळे त्याच्यात एक छोटासा बदल होईल की वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये गेल्या महिन्यातला स्टॉक कोणता आणि या महिन्यातला स्टॉक कोणता असं बायफर्केशन करायचं नाहीये. जरी मेथड आपण ही सेकंड घेत असलो तरी पण फिफो पेक्षा सोपी मेथड आहे. मुद्दाम ही नंतर घेतली कारण फिफो थोडी समजायला कठीण आहे. टॉपिक सुरुवातीलाच तुम्हाला फिफो मेथड सोडवलीत की कठीण प्रॅक्टिस होईल आणि वेटेड ॲव्हरेज मेथड ही ऑटोमॅटिक तुम्हाला सोपी वाटायला लागेल. त्यामुळे आपण सुरुवातीला घेताना फिफो मेथड घेतली होती. वेटेड मध्ये स्टेप्स सगळ्या सेम टू सेम फॉलो करायच्या. तर खूप मोठं इंट्रोडक्शन झालं सेकंड मेथडचं. आपण लगेच आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊया. ओपनिंग स्टॉक, मटेरियल कॉस्ट, हे तुम्हाला आता ओळखीचं झालं असेल, आधीचे व्हिडिओ बघितले असतील सलग तर. ही सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. ओपनिंग इन्व्हेंटरी मध्ये आपल्याला दिलंय की मटेरियल, वेजेस आणि ओव्हरहेड याचं बायफर्केशन कसं आहे ते ओपनिंग स्टॉक बद्दलच्या डिटेल्स मध्ये दिलंय. याचा उपयोग आपल्याला पुढे करायचा आहे पुढच्या काही कॅल्क्युलेशनसाठी. त्यामुळे याचं बायफर्केशन दिलंय की टोटल 12,000 कसे आले ते आपल्याला दिलंय. नंतर हे सगळे खर्च पुढचे दिले. ओपनिंग इन्व्हेंटरी सांगितलंय की ही 2,000 क्वांटिटी आहे. याच्यामध्ये मटेरियल 100% कम्प्लीट, वेजेस आणि ओव्हरहेड 60% कम्प्लीट. हे आपण याच्या आधीच्या फिफो मध्ये घेतलं होतं की जर कम्प्लिशन पर्सेंटेज वेगवेगळं असेल तर आपल्याला पहिल्या टेबलमध्ये इथे चेंज करायचं असतं. नंतर ऍडिशनल युनिट्स इंट्रोड्युस्ड 8,000 आणि लगेच त्याचं पुढे आउटपुट ट्रान्सफर आणि क्लोजिंग दिलं. आता ह्याच्यात पहिलाच प्रश्न असल्यामुळे नॉर्मल लॉस तेवढा घेतलेला नाहीये. जरी असेल तरीही त्याचा आपण पुढे 0%च घेतो. त्यामुळे फार मोठा बदल काही होत नाही. पण मुख्य फोकस आपला आता वेटेड ॲव्हरेज मेथड आल्यामुळे स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं बदलेल ह्याच्यावर आहे. तर इनपुट 8+2 टोटल 10 आलेत. आउटपुट मध्ये क्लोजिंग स्टॉक 2,000 लिहिला की इथे डायरेक्टली युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड मध्ये 8,000 घ्यायचे. आता ह्याच्यात तुम्हाला एक इथे मुख्य फरक असा दिसेल की फिफो असतं तर इथे 2,000 आले असते आणि इथे 6,000 आले असते. म्हणजे टोटल आपण जी युनिट्स कंप्लीट केली त्यातली जुनी कोणती आणि नवीन कोणती असं इथे आपल्याला बायफर्केशन घ्यावं लागलं असतं. हेच बायफर्केशन वेटेड ॲव्हरेज मेथड असल्यामुळे आपण घेत नाही. आपण डायरेक्टली काय लिहितोय की टोटल 8,000 वस्तू कंप्लीट झाल्या, याच्यापैकी जुन्या कोणत्या आणि नवीन कोणत्या हे आपल्याला बघायचं नाहीये. टोटल 8,000 कंप्लीट. त्यामुळे ओपनिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन इथे जे आपण घेतलेलं असतं ती एक लेवल कमी झाली. डायरेक्टली आपल्याला 8,000 फिनिश गुड्स तयार झाली, ह्याच्याप्रमाणे पुढे कॅल्क्युलेशन घ्यायचंय. तर वेटेड ॲव्हरेजमुळे आउटपुटला आपल्याला एक पहिला चेंज असतो. इथे मी स्टार करून ठेवतो की आउटपुट घेताना इथे एक आपल्याला चेंज करायचं असतं. नंतर युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कम्प्लिटेड, याचं कम्प्लिटेड म्हटलं की डिग्री ऑफ कम्प्लिशन 100%च येईल. त्याप्रमाणे इथे आपल्याला 8,000 तिन्ही ठिकाणी मिळाले. नंतर क्लोजिंग स्टॉक 2,000 युनिट्स होती, पण त्याचं डिग्री ऑफ कम्प्लिशन 100%, 50% आणि 50% हे इथे दिलेलं होतं. 100, 50, 50. त्याप्रमाणे आपण इथे 100, 50, 50 घेतलंय. हे सोडलं तर नॉर्मल लॉस काहीच नव्हता. त्यामुळे फक्त 2च आकडे आपल्याला या ठिकाणी मिळाले. युनिट्स इंट्रोड्युसची लाईन ही एक लाईन आणि क्लोजिंग स्टॉकची लाईन, हे 2च आकडे आपल्याला इथे मिळाले. त्याप्रमाणे याची टोटल आपण इथे केली 10,000. मटेरियलची युनिट्स आली, वेजेसची 9 आणि ओव्हरहेडची 9. पहिलं स्टेटमेंट कम्प्लीट. याच्यात फक्त जो बदल आहे तो नीटपणे समजून घ्या. वेटेड ॲव्हरेज मेथड आल्यामुळे
ओपनिंग इन्व्हेंटरी कंप्लीट झाले ह्याचं वेगळं कुठेही पोस्टिंग दाखवायचं नाही. सेकंड स्टेपला इथे आता सेकंड स्टेप घेत असताना एक बदल तुम्हाला दिसेल की एकूण कॉस्ट आपली किती झाली. तर या महिन्यामध्ये आपण केलेला खर्च हा इथे घ्यायचा, कॉस्ट इन्कर्ड 1,78,039 हे तुम्हाला आकडे इथे क्वेश्चन प्रमाणे दिसत आहेत. हा इथे घ्यायचा आहे आणि गेल्या महिन्यातला जो स्टॉक होता याच्यावर झालेला खर्च हा इथे वेगळा दाखवायचा आहे. मटेरियलचा किती होता, वेजेसचा किती आणि ओव्हरहेडचा किती, हे आपण फिफो मध्ये घेत नव्हतो. फिफो मध्ये टोटल स्टॉक डायरेक्टली दाखवायचो किती आहे तो. इथे घेताना मटेरियलचा खर्च किती, लेबरचा किती आणि ओव्हरहेडचा किती हे वेगळं दाखवायचं आहे आणि मग ह्याचं सीपीयू कॅल्क्युलेशनसाठी वापर करायचा आहे. तर 7,500 त्याच्यामध्ये अधिक 1,00,000 असे केल्यानंतर टोटल कॉस्ट 1,7,500 एवढी मटेरियलची आली. गेल्या महिन्यातला मटेरियलचा खर्च आणि या महिन्यातला खर्च असा मिळून 1,07,500 झालाय. की दुसरं लेबरसाठी 3,000 आणि 78 म्हणजे टोटल आपले झाले 81,000 लेबरचा. ओव्हरहेड्स 1,500 अधिक 39 असे मिळून 40,500 झाले आणि याला 10, 9 आणि 9 याची इक्विव्हॅलंट युनिट जी होती ह्याने डिवाइड करायचं म्हणजे इथे आपल्याला सीपीयू मिळाले. आता इथे परत एक स्टार म्हणून चेंज काय आहे याच्यामध्ये, कॉस्ट इन्कर्ड या महिन्यामधली जी आहे ती या महिन्यामधली कॉस्ट इन्कर्ड घ्यायची आणि गेल्या महिन्यात क्वेश्चन मध्ये जे मटेरियल, वेजेस, ओव्हरहेड्स याचं बायफर्केशन दिलेलं असेल ते सुद्धा घ्यायचं आणि हेड टू हेड, हेड वाईज आपल्याला इथे टोटल करायचे. टोटल कॉस्ट जी आली त्याला EU इक्विव्हॅलंट युनिटने डिवाइड करायचं, आपल्याला सीपीयू मिळेल. हा एक सेकंड मेजर चेंज होता, मुद्दाम इथे मी स्टार करून ठेवलाय. हे स्टेटमेंट होतं हे सीपीयू कॅल्क्युलेशनसाठी इम्पॉर्टंट. तिसरा स्टेटमेंट, फक्त 2 भागात आपल्याला याचं बायफर्केशन करायचं. थोडं आपण फॉर्मॅट बदलू बघण्याचं म्हणजे तुम्हाला एकदम दोन्ही पेजेस इथे दिसतील. आता पोस्टिंग बघा. सेकंड स्टेटमेंट मध्ये आपल्याला जेवढी सीपीयू मिळाली 10.75, 9 आणि 4.50 असे 3 सीपीयूचे आकडे मिळाले होते. हेच आकडे आपल्याला या स्टेटमेंटला सीपीयू म्हणून वापरायचे. 10.75, 9 आणि 4.50 आणि तसंच क्लोजिंग स्टॉकला. फक्त इथे घेताना कम्प्लिटेड युनिट जी घ्यायची ती स्टेटमेंट नंबर 1 ह्याचा आउटपुट म्हणजे जो फर्स्ट स्टेटमेंटचा आउटपुट कॉलम आहे तिथल्या व्हॅल्यूज बघितल्या की हे दोन्ही आकडे तुम्हाला 8,000 आणि 2,1,1 असे आकडे तुम्हाला मिळतील. लगेच आपण इथल्या इथे क्रॉस चेक करूया. 8,000 हे पहिल्या स्टेटमेंट मध्ये इथे दिसत आहेत आउटपुट कॉलमला. हे इथे 8,000 आहे तिन्हीकडे आणि इथे 2,000, 1,000 आणि 1,000 असे तिन्हीकडे आले. या अशाच्या अशा व्हॅल्यूज आपल्याला नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये घ्यायच्या. 8 आणि इथे 2,1,1 याला इंटू सीपीयू केलं की तुम्हाला इथे डायरेक्टली व्हॅल्यू मिळेल 1,94,000 आणि क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू 35,000. आता इथे महत्वाची गोष्ट ह्याच्या पुढच्या स्टेटमेंट मध्ये दिसेल, स्टॉक व्हॅल्यू ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. आता हे स्टेटमेंट इथे आवश्यक नसतं पण तुम्हाला पहिलाच प्रश्न सोडवताना इथे काय दिसेल की अरे फिफोला हे स्टेटमेंट काढलं होतं, वेटेडला का दिसत नाहीये, म्हणून फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून मी इथे एक स्टेटमेंट काढले. नाहीतर या स्टेटमेंट मध्ये आपल्याला कंबाईनची कॉस्ट दाखवायची, फिफोला दाखवायला लागते, वेटेडला दाखवायची आवश्यकता नाही. इथे आपल्याला डायरेक्टली ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या 194 आणि 35. तर अशाच्या अशा तुम्हाला इथे ट्रान्सफर झालेल्या दिसतात. कारण 194 हा खर्च आपण फिनिश गुड्स तयार करण्यासाठी जो घेतला तो पुढच्या प्रोसेसचा ट्रान्सफर होईल. एकूण आपण या प्रोसेसमध्ये फिनिश गुड्स मध्ये कन्व्हर्ट ज्या वस्तू झाल्या त्यांचा खर्च 194 झाला आणि 35,000 हा खर्च क्लोजिंग स्टॉकवर झालाय. ज्या वस्तू अजूनपर्यंत कंप्लीट नाहीत त्याच्यावर केलेला हा खर्च आहे 35,000. आता हे आकडे तुम्हाला इथे रेडीमेड मिळाले. त्यामुळे प्रोसेस अकाउंटला घेताना या स्टेटमेंटचे जे आकडे येतील हे असेच्या असे तुम्हाला पुढे ट्रान्सफर करायचे. हे स्टेटमेंट काढलं नाहीत तरी पण चालेल. हे फक्त तुम्हाला मिसमॅच दोन्ही मध्ये दिसायला नको म्हणून मी काढलं होतं. इट इज नॉट पार्ट ऑफ सोल्युशन.
तुम्ही डायरेक्टली या स्टेटमेंटची जी व्हॅल्यू आहे ती इथे ट्रान्सफर करायला घेतली तरी चालेल. म्हणजे ऍक्च्युली तसंच करा. वेटेड ऍव्हरेज मेथड म्हटली तर या स्टेटमेंटची आवश्यकता नाही. तर ह्या व्हॅल्यूज घेऊन झाल्या. डेबिटला नेहमीप्रमाणे आपण फक्त खर्च लिहितो. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू, मटेरियल, वेजेस आणि ओव्हरहेडचा झालेला खर्च हा सगळा इथे घेतो. तो लिहिलात. हे दोन व्हॅल्यू इथे लिहिलेत की डायरेक्ट तुमचं प्रोसेस अकाउंट टॅली होईल. म्हणजे बघताना जरी तुम्हाला मेथडचं नाव मोठं वाटत असेल तरीही सोल्युशन खूप छोटं आहे आणि सिम्पल आहे. फिफो जर का जमली तर वेटेड ऍव्हरेज त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये पटापट तुमचं सॉल्व्ह होऊ शकतं. मुख्य एक स्टेटमेंट कमी होतं आणि ज्या व्हॅल्यूज आपण ओपनिंग इन्व्हेंटरी कम्प्लिशनच्या वगैरे काढतो तशा वेगळ्या काढायची आवश्यकता नाही. पण जो स्टॉक बायफर्केट होणं शक्य नसतं, जुना कोणता आणि नवीन कोणता, त्याच्यासाठी ही मेथड यूज होते. आहे ना चांगली मेथड. फिफो पेक्षा वेटेड ऍव्हरेज मेथड ही सोडवायला पण सोपी आहे. फक्त तुम्हाला दोन्ही शिकायच्यात. परीक्षेमध्ये मार्कांसाठी कोणती मेथड येईल हे आपण डिस्कस करू शकत नाही. त्यामुळे तुमचं काम आहे की दोन्ही मेथडची सेम प्रॅक्टिस करा. आणि इम्पॉर्टंट, तुम्ही एकच प्रश्न दोनही मेथडने सॉल्व्ह करून बघितलात तरीही चालेल. ते प्रॅक्टिससाठी चांगलं आहे. आणि ही इम्पॉर्टंट हिंट म्हणून लक्षात ठेवली तरी चालेल की सेम क्वेश्चन तुम्ही दोन मेथडने सॉल्व्ह करून बघायचा. आधीचे आपले 6-7 क्वेश्चन्स फिफोचे झालेत. तोच प्रश्न जरी वेटेडने सॉल्व्ह केला तरीही चालेल तुमच्या प्रॅक्टिससाठी. आणि वेटेडचे मी फक्त एक 2-3 प्रश्न तुम्हाला देणार आहे. तेवढेच फक्त फिफोने तुमच्या प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करून द्या. ओके. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कसलीही मी महत्वाची हिंट दिलेली नाही. फक्त आपण वेटेड ऍव्हरेज मेथड काय आहे तेवढं डिस्कस केलंय. VIMP जरी मी इथे लिहिलेलं असेल तरीही तुमच्या प्रॅक्टिससाठी काय इम्पॉर्टंट आहे ते ह्याच्यामध्ये सांगितलंय. ओके. बाकी समजने वाले को इशारा काफी है. अभ्यास चांगला करा. कोणतीही मेथड यातली दोन्ही पैकी ऑप्शनला टाकू नका. ओके. थँक्यू.